समता रस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो शांत रहो, सहज सदा ही शांत रहो। नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देखो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो, देह भिन्न है। म्हणत वर बसायचं का बस तुला? माझ्याकडे तोंड करून बस गया म्हण। देह भिन्न है, देह भिन्न है, कर्म भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भी, उदय आदि भी भिन्न हो, भिन्न हो, नहीं अधीन है, नहीं अधीन है, तेरे कोई, तेरे कोई, सब स्वाधीन परिणमित हो, सब स्वाधीन परिणमित हो। म्हणा एकदा। देह भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न हो, नहीं अधीन है तेरे कोई, सब स्वाधीन परिणमित हो। दीर्घ आहे ना ते, त्यामुळे दीर्घ म्हणायचं। सब स्वाधीन परिणमित हो, सब स्वाधीन परिणमित हो। सांगा अर्थ काय? देह भिन्न आहे, कर्म भिन्न आहे, हम्म. उदय सुद्धा भिन्न आहे। कोणाचा उदय? आपलंच. कर्मांचा उदय। कर्मांचा उदय आपला नाही म्हणायचं, कर्मांचा उदय मायापासून भिन्न आहे। उदय आदी म्हणत असताना आदी मध्ये काय काय असतंय? काय काय असतं त्याच्यामध्ये? उदय मध्ये अजून कर्मांचा उदय आणि सगळं सगळं 10 करण आहेत त्याच्यामध्ये। कुठले 10 करण असतात? कर्मांच्या 10 अवस्था आहेत त्या। उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम, उदीर्णा, संक्रमण, उत्कर्षण, अपकर्षण आणि सत्व, असे 10 भेद आहेत। कर्मांच्या 10 अवस्था असू शकतात। कुठल्या कुठल्या लिहा। उदय, भांना पण द्या। तुम्हाला तुमच्या सगळं उत्तर देणार आहे। काही का म्हणायचं? उदय छोटं सांगते, लय सांगत नाही। उदय, पेन नाही आहे ना? पेन पण देतो तुला आम्ही, हाय माहिती माझ्यासमोर पेन आहे बघते। उदय, उपशम लिहे, क्षय, रंगीत पेन लिहिणार त्यांनी। क्षयोपशम, उपशम, क्षय, क्षयोपशम चालतंय। संक्रमण, उदीर्णा, हा उदीर्णा, उत्कर्षण, अपकर्षण, आणि सत्व। झाले का 10? 10 झाले का? उत्कर्षण, अपकर्षण आणि सत्व। सत्व काय राहिलं? उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम, संक्रमण, उदीर्णा, उत्कर्षण, अपकर्षण, सत्व। बंद राहिलं। संक्रमण, बंध
बंदच असतंय ना, काय असतं अजून? बंद बंध उदय सत्व, बरोबर. बंध उदय सत्व एकीकडं, मग उत्कर्षण अपकर्षण उदीरणा संक्रमण आणि करायला झाले की नाही? तर 10 झाले. हे मग आधीमध्ये काय काय घ्यायचं हे सांगायला लागले की कर्मांचं हे सगळं माझ्यापासून भिन्न आहे. म्हणजे कर्मांचा उदय आला तरी सुद्धा तो कर्मांमध्ये आहे, माझ्यामध्ये नाही आहे. कर्मांचं सत्व माझ्यामध्ये नाही आहे, कर्मामध्ये आहे. आणि काय म्हणतात त्याला, ते सगळे शब्दांचे अर्थ माहीत आहेत का? काय उदय म्हणजे कर्मांचं काळ आला, मॅच्युरिटी आली आणि ते उदयाला येऊन निघून गेले, याला म्हणायचं उदय. येणं, उदयाला येणं आणि निघून जाणं, काय नाही, ते फळ देतात पण ते त्या समयाला. पुढं सत्व म्हणजे पडून राहणं, कर्म त्याच्या सत्तेमध्ये पडून राहणं. जसं तुम्ही आता केलेत काहीतरी कर्म, ते 10 वर्षांनी उदयाला येणार आहे, तर ते 10 वर्षापर्यंत तुमच्याजवळ पडून राहणं, ह्याला म्हणायचं सत्व. पुढं बंध म्हणजे आता केलेल्या परिणामांच्या निमित्तात तुम्ही जे काय आश्रव करता ते कर्म आश्रवित होतात आणि बांधले जातात, त्याला म्हणायचं बंध. पुढं उपशम म्हणजे काय? दाबले जाणं. म्हणजे आत्ता केलेली विशुद्धी, त्याच्या निमित्तात आत्ता तुम्हाला जे काय अप्रशस्त अशुभ कर्मांचा उदय येणार होता किंवा पुढे येणार होता, तर त्या विशुद्धीच्या निमित्तात ते दाबले जातात. म्हणजे नष्ट नाही झाले, येणार परत उदयाला, फक्त आत्ता तुम्हाला त्रास नाही देणार, एवढंच. मग जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त करतो, जेव्हा पाण्यामध्ये माती टाकली आणि ते हलवलं आणि ते जर स्थिर ठेवलं तर काय होतं भैया? गढूळ पाणी आहे, ते जर असं स्थिर ठेवलं तू तासभर तर काय होतंय? गढूळता खाली थांबती ना, खाली बसती सगळी, त्याला म्हणायचं उपशम. म्हणजे तसंच आपण पण काय केलं की मम्मी तुला ओरडणार होती काहीतरी कारणाने, आणि कोणतरी, म्हणजे मी घरात आले समज, मग मम्मी काय केली, थांब नंतर बघते तुला असं म्हणली, तर काय झालं? उपशम झाला, क्षय नाही झाला, म्हणजे नंतर बघणार आहे मम्मी. म्हणजे त्याचं उदय येणार आणि तुला फळ भोगायला लागणार. असं म्हणली असती की जा तुला सोडून दिलं, जाऊ दे सोड, असं म्हणली असती तर निर्जरा झाली असती. पण थांब म्हणली, बघतोय म्हणल्यावर अजून तिथं काय झालं? उपशम झालाय, म्हणजे आहेत अजून ते तुझ्याजवळ सत्व. मग तसं विशुद्धीच्या निमित्तात काही अप्रशस्त अशुभ प्रकृती वरच्या वर थांबले, खालच्या खाली थांबले, ह्याला म्हणायचं उपशम. क्षय उपशम म्हणजे काही कर्मांचा उदय असतो, काही कर्मांचा क्षय असतो, काही कर्मांचा उपशम असतो, अशी मिश्र दशा, त्याला म्हणायचं क्षय उपशम. उदय असतो अजून त्याच्यामध्ये, उपशम, उदय आणि क्षय. मग ते वेगळ्या कर्मांचा असतो, एका समयामध्ये वेगळ्या कर्मांचा उदय उपशम असतो आणि क्षय असतो एकाच वेळी, त्याला म्हणायचं क्षय उपशम. वेगळे कर्म म्हणजे प्रकृतीवर का, जसं की आता ज्ञान मला होण्यामध्ये ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम आवश्यक असतो. म्हणजे काय तर काही कर्मात जास्त शक्ती आहे, त्याला म्हणायचं सर्व घाती, ज्ञानावरणाच्याच काही कर्मात जास्त शक्ती आहे, त्याला म्हणलं सर्व घाती स्पर्धक. आणि काही कर्मात शक्ती कमी आहे, त्याला म्हणायचं देशघाती स्पर्धक. म्हणजे एकच टाईप, हे ज्ञानावरणच आहे, पण ह्याच्यामध्ये 2 टाईपचे स्पर्धक असतात. म्हणजे शक्ती थोडक्यात असलेल्या त्या अनेक कर्मवर्गणांमध्ये असणारी वेगवेगळे स्पर्धक, म्हणजे त्यांची शक्तीनुसार डिवाइड केलेलं असतं. मग ते जे सर्व घाती म्हणजे सर्व रूपाने तुमचं ज्ञान झाकणारे आहेत, तर त्यांची शक्ती नष्ट होणं याला म्हणायचं क्षय. आत्ता या समयाला क्षयोपशम झाला तुम्हाला ज्ञानाचा. म्हणजे काय झालं, तुम्हाला हे सगळं समजलं. तर का समजलं? सर्व घातींचं काम थांबलंय म्हणून समजलं, नाहीतर ते घातले असते तर तुमचं ज्ञान उघडच झालं नसता. म्हणून सर्व घाती रूपी असणाऱ्या त्या स्पर्धकांचा क्षय. आणि जे पुढून येणार होते उदयाला पुन्हा, आता समजा तुमची विशुद्धी झाली तर वरचे सर्व घाती खाली येऊन तुम्हाला अडथळा करू शकतात. मग ते खाली न येणं, तिथल्या तिथं थांबणं, ह्याला म्हणायचं उपशम. आणि उदय, मग उदय कोणाचं तर कोणाचा असतोच. मग ते जे देशघाती रूप होते ना, जे कमी शक्तीवाले, त्यांचा उदय आहे. म्हणून तुम्हाला आता सगळं ज्ञान होत नाही, पण थोडंसं ज्ञान होण्यासाठी कारण आहे ते
देशघाती स्पर्धक त्यांचा क्षयोपशम म्हणला जातो. म्हणून जे काय ज्ञानावरणाचा क्षयोपशम आहे त्याच्या निमित्तात ज्ञान उघाड होतो. म्हणून क्षयोपशम सुद्धा माझ्यापासून भिन्न आहे, तो कर्मामध्ये आहे. तुम्हाला काय करायचं नाही आहे वर खाली त्या कर्मांना, करायचं काय आहे तुम्हाला? तुमची विशुद्धी करायची आहे, तुम्हाला स्वतःला जाणायचं आहे. त्याच्या निमित्तात ते होतं कर्मांमध्ये कार्य. काय म्हणले दादा? दादा काय म्हणले? समजा तुमच्या गावात मंत्री संत्री कोण येणार आहे, तर काय करावं लागणार? तुमच्या दुकानच्या समोरच येणार आहे समजा, काय करणार? गाड्या आणि गर्दी आणि खूप असेल तुमच्या दुकानसमोर, येणार का मंत्री? ते नाही येऊ शकणार. म्हटल्यावर तुम्ही काय करणार? मंत्री येणार आहे म्हटल्यावर सगळं ते रस्ता रिकामं ठेवणार. तुम्ही काय करणार? अचिंत्य काही जणांना मागं सरकवणार, काही जणांना तिकडं जिथं आहे तिथं पुढं थांबवणार आणि मधला रस्ता रिकामा करणार. मग ह्याला म्हणायचं क्षयोपशम. मागचे कर्म मागं, वरचे कर्म वर. वरचे म्हणजे आता अजून उद्याला येणार आहेत ते भविष्यातले, त्यांना आधी न आणवणं, त्याला म्हणायचं. कट झालंय वाटतं, घ्या मस्त पप्पांचं. मग ते आता वरचे वर म्हणजे जे भविष्यातले आहेत ते तिथल्या तिथं थांबणं, खालचे खालीच. होल्ड काय हे होल्ड काय करायचं मग त्याला? हॅलो पप्पा, चालू आहे आवाज? त्यांच्याकडनं झाला, बोला की. हां पप्पा, हॅलो. हा बोल ना. आईचं तुझा आवाज येईल काही? येतंय का आता? हा यायलंय. काय झालं? मंत्री आला का? मी ते पॉज केलं. हां हां केले. हां म्हणजे ते रस्ता रिकामं केल्यावर तो मंत्री आला म्हणजे तुमचं काम झालं हे सांगायचं आहे. म्हणजे असंच सांगितलं, जेव्हा आपली विशुद्धी झाली त्या समयाला काही कर्म मागं काही कर्म पुढं केलं आणि मध्ये कर्मांचा उदय चालू आहे काही, त्याला म्हणलं क्षयोपशम. तर तो क्षयोपशम सुद्धा आपल्यापासून भिन्न आहे. संक्रमण म्हणजे असं काय नाही, कुठलेही कर्म, फक्त त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन, एका दशेतून दुसऱ्या दशेमध्ये बदल होणं, चेंजेस होणं, ह्याला म्हणायचं संक्रमण. पण फक्त ते त्या त्या प्रकृतींमध्येच होतं. म्हणजे काय? कर्मांचंच की. ज्ञानावरणाचे किती भेद असतात ज्ञानाचे? कुठले? मती, श्रुत, अवधी, मनपरे, केवल. तर केवल सोडून द्या. हे 4 कर्म आहेत ना, तर त्यांचं त्यांच्यामध्ये द्रव्य दिलं जाणं ह्याला म्हणायचं संक्रमण. जसं मतिज्ञानावरण कर्म आहे, तर आता त्या प्रकृतींमध्ये दिलं जाणं. आता तू म्हटल्यास का शुभ आणि अशुभचं समजून घ्या, समजेल तुम्हाला. म्हणजे आता मी काहीतरी विशुद्धी केली, त्याच्या निमित्तात अशुभ कर्मांचं द्रव्य सगळं शुभ प्रकृतींना दिलं जाणं, ह्याला म्हणायचं संक्रमण. भविष्यातलंच बरं का, आत्ताचं नाही. आत्ता तुम्ही परिणाम केलेत ह्याच्या निमित्तात अनेक नंतर काळापर्यंत उदयाला येणारे जे कर्म होते ते अशुभ कर्म सगळे शुभ रूपाने परिवर्तित होणं, सगळे नाही जेवढे असतील तसे, त्या तुमच्या विशुद्धीच्या निमित्तात, त्याला म्हणायचं संक्रमण. पुढं उदीर्णा म्हणजे मग असे सांगितलं सगळं. काय सांग? भावी काळात उदयाला येणारे कर्म आत्ताच उदयाला आणले. जसं की आंबा पिकणार होता 4 दिवसांनी आणि तुम्ही काय जे कार्य केलं त्याच्या निमित्तात लवकर पिकला, त्याला म्हणायचं उदीर्णा. तसं जे कर्म कालांतराने उदयाला येणार होते ते तुमच्या आत्ताच्या तपाच्या निमित्तात लवकर उदयाला येणं, ह्याला म्हणायचं उदीर्णा. पुढं म्हणजे उत्कर्षण. म्हणजे काय असणार? जे कर्म तुम्हाला आता 10 वाजता उदयाला येणार होते, तर ते तुमच्या काही परिणामांच्या निमित्तात 12ला येतील, 2 दिवसांनी येतील, 1 वर्षांनी येतील, पुढच्या भवात येतील, ह्याला म्हणायचं उत्कर्षण. त्यांची स्थिती वाढवणं, उशिरा येणं, स्थिती वाढवणं. थोडक्यात त्याची स्थिती थोडी होती पण ती स्थिती वाढणं, ह्याला म्हणायचं उत्कर्षण. आणि अपकर्षण म्हणजे उलट, त्यांची स्थिती घटणं, ह्याला म्हणायचं अपकर्षण. लिहा तुम्हाला माहित नसतं तर त्याचा अर्थ.
उत्कर्षण म्हणजे स्थिती वाढणं आणि अपकर्षण म्हणजे स्थिती घटणं, कमी होऊन. कमी होणं. लिहिलं का आपाजी? हा लिहायला. लिहायली आहे. तिचं काम तिने करली, तुमचं काम तुम्ही करा. माझं दुसरं काम करतो. नको ते करा पहिला. कुठलं राहिलं? सत्व. सत्व म्हणजे पडून राहणं. सत्व म्हणजे तुमच्या काय म्हणायचं, अकाउंटमध्ये पडून राहणे ते कर्म, त्याला म्हणायचं सत्व. हां, आता काय लावा अर्थ? जीवाचं देह भिन्न आहे म्हण. देह भिन्न है, कर्म भिन्न है अनेरी, उदय आदि भी भिन्न हो, नहीं अधीन है तेरे कोई, सब स्वाधीन परिणमित हो. हा म्हणजे देह भिन्न आहे, ते तुझ्या अधीन नाही, ते तुला पाहिजे तसं काम करत नाही. कर्म भिन्न आहेत, त्यांचं उदयादी सगळ्या अवस्था भिन्न आहेत, ते पण तुला जसं पाहिजे तसं उदय देणार नाही, ते पण तुझ्या अधीन नाहीत. म्हणून तुम्हाला वाटतंय ना की आज मला फार लाभ व्हावा, आज सगळं माझं चांगलं व्हावं, आज सगळ्या अशुभ कर्मांचा नाश व्हावा. होतात का दादा? काय वाटतं आपल्याला? सगळे माझा त्रास नष्ट व्हावा. त्रास आहे का तुम्हाला? उदय आता आहे का नाही त्रास आपल्याला? त्रास तर चालू आहे, सगळ्या कर्मांचा उदय चालू आहे म्हणजे त्रास आहे. तर त्या त्रासाचा नाश व्हावा असं वाटतंय, पण कसा होणार? त्रास होतोय ना भैया? कसं होतोय? मग कोण घ्यायचं वाटून? मम्मीनी, पप्पानी, भांनी? कोणी घ्यायचा? कोण घेऊ शकत नाही. सगळे येऊन कुरवाळतील, पण तुला दुःख तुझंच भोगावं लागणार, फेडावं लागणार. म्हणून सांगतायत की सगळे भिन्न आहेत, असं तू सगळ्यांना जवळ आल्यावर सांगायचं, तू भिन्न है, तू भिन्न है. कोण कोण? देह भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न हो, नहीं अधीन है तेरे कोई. हे जीवा तुझ्या कोणीही अधीन नाही, म्हणून तू गर्व करू नकोस की मी पाहिजे तसं देह टिकवू शकतो, मी पाहिजे तसं कर्मांचं उदय फेरफार करू शकतो. सगळ्या बाबतीमध्ये आपण हे विचार करतो, म्हणजे मी केलं म्हणून एवढं सगळं चांगलं चाललंय, मी केलं म्हणून सगळं संकट नष्ट झालं. सगळं मी करायला जातोय, तर तुझ्या अधीन काही नाही आहे, तर सगळं त्याच्या अधीन आहे. नहीं अधीन है तेरे कोई. काय फायदा समजून सांगा? तुझ्या अधीन काही नाही हे समजून काय फायदा? कर्तृत्व नष्ट होतं. अजून पप्पा काय फायदा? नहीं अधीन है तेरे कोई. दादा सांगा काय फायदा? काय फायदा? मोठं केलं. कर्तृत्व संपलं की सांगितलं की. अजून गर्व संपला. अहंकार आहे ना, मी करतो, माझ्यामुळं झालं, हा अहंकार नष्ट होतो. अजून नहीं अधीन है तेरे कोई. सगळी वस्तूची स्वतंत्रता समजते की प्रत्येक द्रव्य स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, त्याचं ते परिणमन करू शकतं. लिही काय फायदा? काय कोणी कोणाच्या अधीन नसतं हे समजून काय फायदा? लिहा भैया. काय सांगितलं? अचिंत्य. काय लिहायचंय? हे दोहा समजून काय फायदा? हे छंद समजून की कर्तृत्व बुद्धी नष्ट होते, अहंकार नष्ट होतो, वस्तूची स्वतंत्रता समजते, आणि झालं की कर्तृत्व सांगितलं की.
अजून एक काहीतरी सांगितलं ना मी? गर्व आणि अहंकार एकच की. एकच की. अजून एक काहीतरी सांगितलं. स्वतंत्रता, स्वाधीन, अहंकार वस्तूची स्वतंत्रता आणि कर्तृत्व. भेद विज्ञान होते ह्याच्या पुढं पण, म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती होते की हे सगळं भिन्न आहे तर मी त्याच्यापासून भिन्न आहे. सब स्वाधीन परिणमित हो, ते सर्व स्वतःच्या अधीन परिणमित होत आहेत. मी कोणाचंही परिणमन करणारा नाही. कुठं कुठं आठवणार हे वाक्य? कुठं कुठं फोकस जास्त कुठं आठवणार हे? कुठलं काम आपण करत असेल तर मग माझा एक संबंध आहे ते त्याच्या पद्धतीने होतं. असं आठवतंय का? हो. आठवतंय. बरं. म्हणजे इंटेन्शनली केलं तर आठवणार. हा म्हणजे लक्षात नाही व्हायला लागलं किंवा नाही कोणत्या वेळेस ते करायचं. म्हणजे जिथं आपल्या प्रतिकूल होतंय ना त्यावेळेस तिथं आपल्याला ते आठवतंय हे सांगायचंय. पण अनुकूल होताना आठवत अनुकूल होताना आठवत नाही, विसरून जातो. पाहिजे हा, म्हणून पैसे हातात आले की आठवत जावा. काय? देह भिन्न है, कर्म भिन्न. आठवतंय की काय ठीक आहे अनुकूलता आहे नसते आठवत, विसरून जाता. माहित आहे. म्हणजे जेव्हा कोणीतरी त्रास द्यायला लागलं त्यावेळेस आठवतं काय किती वाईट आहेत सगळे, सगळे मायापासून भिन्न आहेत, कोण माझं नाही आहे असं म्हणतो का नाही? होत आहे ना? तर तिथं भेदविज्ञान करायला पाहिजे ॲक्च्युली, पण वैर करतो आपण. म्हणजे उलट ते आपल्याला सम्यक दर्शनासाठी कारण व्हायला पाहिजे. आपण त्यातून आपल्यामध्ये स्थिर व्हायला पाहिजे, पण उलट दूर जातो स्वतःपासून. म्हणून प्रतिकूल अवस्थेमध्ये हे छंद आठवायचा परत परत. आपण जरी त्याच्यामध्ये समता भाव झाला प्रतिकूलतेमध्ये, समोरचे लोक ते काय कळत नसतं ना त्या पद्धतीनं. जाऊ दे ना, समोरच्याला आपण बदलवायचंच नाहीये. मग ते तर आता परवा दिवशीच झालं, समोरच्याला आपल्याला बदलायचं, पण त्या पद्धतीने तरी वागवत असतील तर असणारच, भेटणारच. सांगितलं ना तुम्हाला, सगळ्या पुराणातल्या उदाहरणांमध्ये सगळे प्रतिकूलच भेटलेत सगळ्यांना. मग तिथं कोणाला बदलवायला गेले ते मुनी, त्या सती? तिथं तर सांगितलं ती कोण होती, त्या सतीचं नाव मला नाही माहिती, मदन रेखा का कोण होती कोणाला माहिती. तर ती गर्भवती होती आणि तिच्यावर दृष्टी टाकली होती दिरानी, आणि मग तो तिच्या नवऱ्याला नष्ट करायचा प्रयत्न करत होता आणि त्याला पाठवलं होतं परचक्राचं, तू युद्ध खेळू नये म्हणून त्याला बाहेर पाठवलं. आणि ही एकटी असताना तिच्या समोर गेला आणि आपले भाव प्रदर्शित केले. तर ती होती सती, काय म्हणायचं, शीलपरायण होती. तिला कळलं की एवढं मोठे भाऊच जर माझ्यावर दृष्टी अशी टाकतायत म्हटल्यावर कोण रक्षण करणार आहे, आणि आता पती नाही आहेत रक्षणार्थ गावात, म्हटल्यावर काय करायचं. म्हटल्यावर तिचीच आहे का कोणाची माहीत नाही मला, तिने दरवाजा उघडला नाही. त्यांनी येऊन रूमवर आवाज दिली, हाक मारली, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं म्हणले. पण ती भाऊ म्हणजे वडील या दृष्टीने बोलतीये त्यांच्याशी, पण त्यांचे हावभाव, त्यांचे शब्द बदललेले ऐकलं की तिला ती सावध झाली. तिने दारच उघडलं नाही. मग त्यांनी पवित्रा घेतला बाहेरून, तू उघडते की नाही तर मी दार तोडतो. मग त्यावेळेस ती आरडाओरडा करते आतूनच. मग त्यावेळेस वर सासूबाई असते, ती सासूबाई खाली आली की हे पळून गेला. पण गेला तर कुठं जाणार, अजून नवरा बाहेरच होता गावाचा म्हणल्यावर तिला रक्षणासाठी रिस्कच होती ना तिची. तर तो नवरा आला तर त्या दोघा भावांचं इतकं प्रेम होतं भैया की विश्वास बसेना, बायको काय सांगते. आणि तिला माहिती होतं मी काय सांगितलं तर त्यांना पटणार नाही आहे, त्यांना विश्वास वाटणार नाही आहे म्हटल्यावर तिने काय सांगायला गेली नाही पहिल्यांदा. आणि तो आल्याला पहिला भावालाच भेटायला गेला आणि भेटल्यावर त्यांनी काय सांगितलं नाही, काय नाही. मग आला म्हटल्यावर ह्याला भीती वाटायला लागली आता मोठ्या भावाला की हा काहीतरी, ह्याला तिने सांगितलं तर, हा माझ्या विरोधी झाला तर. ॲक्च्युली तिथंच मारायचा प्रयत्न केला होता त्यांनी, कारण ते परचक्र फार बलवान होतं, हा मरेल याच भावनेने त्याला एकट्याला पाठवलं होतं. पण त्याचं पुण्य म्हणायचं की तो लढून जिंकून परत आला होता. आणि आल्यावर आता सगळं वडील भाऊ म्हटल्यावर त्याला सगळं सांगितलं आणि गेला स्त्रीकडं. पण तो जाऊन पोचला तेवढ्यात मागून हा आला मोठा भाऊ, ती काय सांगू नये या अपेक्षेने म्हणून. आणि तो काहीतरी बोलतोय, ही इशाऱ्याने सांगते काहीतरी, आतून येऊन फक्त ती ओरडते की
तुम्ही सावध राहा एवढंच म्हणती. तेवढा तो मागून आलाच आणि आला तर त्याच्या हातामध्ये चाकू होता. हे तिने बघितलं, त्याने नाही बघितलं. त्याचं तोंड तिच्याकडेच होतं. भाऊ मागून आला होता आणि पाणी देते का काय असं विचारलं वाटतं आणि तिला आत पाठवलं आणि ह्याच्यावर वार केला त्याने आणि तो तिथल्या तिथं मेला. आता तिच्यावर किती मोठं संकट परत. म्हणजे तिने रक्षा कशी करायची स्वतःची. ती बाहेर येऊसपर्यंत दिसलं काय हा मेला होता. पण ती कंडिशन अशी होती की तिला त्या भावाचे परिणाम म्हणजे पतीचे परिणाम सांभाळायचे होते. स्वतःची त्याच्यापासून रक्षा करायची होती. परत गर्भ होता राहिलेला त्या गर्भाची रक्षा करायची होती आणि शील सांभाळायचं होतं. सगळं करून तिला सुरक्षित राहायचं होतं. तर तिने काय केलं, भावाला काही समजून न देता फक्त सांगितलं की तू तुझी सल्लेखना साध. त्या भावाविषयी वैर करू नको, माझ्याविषयी प्रेम करू नकोस. समता परिणामांनी समाधी मरण साध तर तुझं कल्याण आहे. असं पतीचं आपल्या समाधी मरण साधणं म्हणजे किती ग्रेटनेस आहे. साधलं तिने समाधी मरण आणि नंतर हा घाबरून पळाला. तो मेला म्हणल्यावर रक्ताची धार निघाली म्हणल्यावर हा पळाला. पण परत येणार होता म्हटल्यावर हिने तेवढ्या मधल्या काळामध्ये तिने काय केलं होतं, घरातून गुप्त रस्ता काढून भुयारातनं जंगलाचा रस्ता ठेवला होता करून आणि मग कोणाला समजू नये म्हणून. आणि ती तिथून पळाली. पण गर्भवती अवस्थेमध्ये जाऊन पुढं तर परत तिचे हाल असं सगळं. कशासाठी सांगत होते? काय विचारलं तुम्ही भैया? त्याच्यासाठी सांगत होते. प्रतिकूलतेमध्ये आणि अनुकूलतेमध्ये आपण जर समभाव ठेवला प्रतिकूलते. हा समोरचा म्हणायचं होतं तुम्हाला. समोरचा कसं वागतंय ती कोणाला बदलायला गेली सांगा. करू शकत नाही. म्हणजे तिने काय केलं, माहिती होतं की प्रसंग समोर बिकट आहे तरी सुद्धा तिने स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला, स्वतःचं परिवर्तन केलं, दुसऱ्याला बदलवण्याचा प्रयत्न केला नाही. करू पण नाही, काय उपयोग नसतो त्याच्यामध्ये. म्हणून आपले परिणाम कसे सांभाळले जातील त्याच्याकडं फोकस असायला पाहिजे. म्हणा परत एकदा. उदय आदि भी भिन्न हो, नहीं अधीन है तेरे कोई, सब स्वाधीन परिणमित हो. सांग अर्थ. देह भिन्न आहे, कर्म माझ्यापासून भिन्न आहे आणि कर्माचे उदयादी अवस्था पण माझ्यापासून भिन्न आहेत आणि हे यापैकी कुठलंही माझ्या अधीन नाही. सब स्वाधीन परिणमित हो. स्वतः सगळ्यांचं परिणमन स्वाधीन आहे, त्यांच्या अधीन आहे, आपल्या अधीन काहीच नाही. मग असं का वाटतंय आपल्याला की मी केलं आणि ते झालं जस्ट, मग मी केलं की मग ते केल्यावर असं वाटतंय आपल्याला कुठंतरी की मी केलंय ना, मग चपाती मी केली ना, रोटली केली ना मी, मग तिथं का म्हणायचं की ते स्वाधीन आहे? स्वाधीन आहे का माझ्या अधीन आहे सांग? मी जर केली आत्ता वणली रोटली मी, तर मी केली का नाही केली? बरोबर आहे की निमित्तच आहे ते, म्हणजे स्वाधीनच आहे त्याचं परिणमन. मी किती म्हटलं तरी सुद्धा भाकरीची कणकीची काय म्हणायचं ज्वारीच्या पिठाची रोटली करू शकत नाही. मी करणारी असेल तर सगळ्याचं करून दाखवायला पाहिजे, तर होत नाही ते. म्हणून सांगतायत की त्याचं परिणमन त्याच्या अधीन आहे. फक्त तुमच्या हाताचं वेलनाचं कशा प्रकारचं परिणमन होणार होतं बस. म्हणून सांगितलं ते आठवायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला. प्रत्येक कार्य होत असताना ते स्वाधीनच आहे, माझ्या अधीन नाहीच. कोणाच्या अधीन आहे का परिणमन भैया? स्वाधीन आहे, माझ्या अधीन नव्हतं, नाही, नसणार. एवढी निर्विकल्पता ठेवा ना. करणार तुमचा रोल तुम्ही, पण तरी सुद्धा परिणमन स्वाधीन आहे हे स्वीकार असायला पाहिजे. तरी ते आकुलता होणार नाही. म्हणून स्वतःला जाणा आणि स्वाधीनतेचा स्वीकार करा.
माझ्या शरीराचं परिणमन सुद्धा माझ्या अधीन नाही आहे. इवन जाऊ दे त्या पुढं जाऊन माझ्या पर्यायाचं तर परिणमन, माझे पर्याय जे येणार ते आत्ता पुढं पुढं ते तर माझ्या अधीन कुठे आहेत. जसं म्हटलं काय दादा, मी म्हटलं की मला म्हातारपण न येऊ, केस पांढरे न होत, काय म्हणते ते सुरकुत्या न पडो, म्हातारं काय हातातलं पायातलं बळ कमी न हो, मरण न येऊ, हे सगळं माझ्या पर्याय आहेत. मग त्या पर्याय तरी माझ्या अधीन आहेत का? का माझ्या पर्याय माझ्या अधीन नाही तर कोणाच्या अधीन आहेत? माझ्या अधीन असतात तर मी करू शकते. बरं, हे सगळं शरीराच्या अधीन आहेत, जाऊ देत. माझ्या पर्याय सांगा. ज्ञानाची पर्याय उत्पन्न झाली, आनंदाची पर्याय उत्पन्न झाली, ते तर माझे आहेत. ते माझ्या अधीन आहेत की नाही आहेत? मला सुख दुःख जे होणार ते माझ्या अधीन आहे का नाही आहे? मला सुख दुःख होणारच नाही. आपली मान्यता आहे. नाही, पर्याय आहे की आपली उपचारी सद्बुद्धी नाही माझीच आहे. मग म्हणजे माझी पर्याय असली तरी सुद्धा ती क्रमनियत आहे, याच्यानंतरच ही येणार आहे. ती आत्ता यावी विचार केला तर कधीच येणार नाही. हां, तू म्हटली की ती अचिंत्य लवकर 10वीला जाऊ दे, उद्याच्या उद्या जाणार का अचिंत्य? नाही का? उडी मारून जायचं. म्हणजे ती पर्याय 2 वर्षांनीच येणार आहे, आत्ता येणार नाही आहे. म्हणजे ते क्रमनियतता आहे त्याच्यामध्ये. पर्याय सुद्धा स्वाधीन त्याच्या अधीन आहेत, माझ्या अधीन नाहीतच. हे समजून आपला स्वभाव जाणा आणि परापासून आपली दृष्टी हटवा. हो, सांगा भैया ध्यान. ते वर पण बघणार नाही. बोला. मी एक आहे, शांत आहे, शुद्ध आहे.